हळूहळू माया माया धर हो हो हळू पोचलो हो पोचलो आपण आपल्या घरी पोचलो हो. तो शाळेतला कार्टा मेला जरा नीट बघून चालायचं ना त्याने. त्याच्या पायाखाली मी आले असते म्हणजे किती जपून चालावं लागलं मला. ते छोटे छोटे जीव जंतू कसे चालत असतील, कसा आपला जीव वाचवत असतील देवच जाणे बाबा. हो ते सोडा हो. मी काय म्हणते हा, आधी आपण मोठं कसं व्हायचं ह्याचं सोल्युशन शोधूया. हा तू बघ ना ते मी त्या मीराच्या मागे तू घेऊन गेली होतीस ना मला. आता तू सांग कसं परत मोठं व्हायचं ते. एक 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 तुला सवय आहे ना ती जादूतून परत तू बाहेर येतेस ना, ती पुस्तकात आली होती तशी. तसं काहीतरी कर आणि जादूने आपल्याला मोठं कर. ओ एक मिनिट हा. मी काय तुम्हाला फोर्स केलं नव्हतं. तुम्हाला सुद्धा खजिना हवा होता ना, म्हणून तुम्ही इथे आला. जबरदस्ती केली नव्हती मी तुम्हाला सांगते. फोन पण लागत नाहीये. हे लहान आहे का आता? काही सांगायचं नाही काही नाही असं गायब व्हायचं आणि प्रॉब्लेम आला की माझ्याकडे यायचं. ताप आहे नुसता. अच्छा मी म्हणजे ताप काय? माझ्या माघारी असं बोलता तुम्ही? थांबा आता. मला ना मला आधी सारखं होऊ देत मग बघते मी तुमच्याकडे. ऐका ना भांडू नका हा. त्यांचं लक्ष वेधून घेऊया इकडे. हॅलो इकडे बघा. फोन म्हणून आवाज येतोय का? हॅलो इकडे मागे होता मागे? मी. तिकडे नाही हो. या साईडला बघा. इथे सासरे बुवा. इथे बघतोय, मागेच बघितलंय. खाली आम्ही इकडे. सासरे बुवा. अरे बापरे, बायको माया. अरे बापरे, म्हणजे मी मोठा झालो की काय? अहो तुम्ही मोठे नाही झालाय, आम्ही छोट्या झालोय. हो हा? पण झालं कसं? आता ते सगळं आता सांगत बसू का तुम्हाला? एकदा कसा कोरडा पडलाय, दबलोय आम्ही. बरं असू द्या. ऐका ना प्लीज आम्हाला इकडून कुठेतरी सेफ झोन मध्ये घेऊन जा प्लीज. इकडे काय कावळा येऊन घेऊन जाईल तर पाल वगैरे मागे लागेल. पाल लागली होती मागे. आम्हाला घेऊन जा ना. आम्हाला इथून उचलून रूम मध्ये घेऊन जा. हो चा मध्ये घेऊन जा चला प्लीज. असं उचलू तुम्हाला? आम्ही चिरडू. हात ठेवा असा. हा इथे हात ठेवा. आम्ही आमचं येतो. हा सावकाश. ओके हळू सावकाश. हो. पण तुम्ही आम्हाला राधा आणि गौरी का म्हणताय? कारण ही तुमची पूर्वजन्मीची नावं आहेत. तुम्ही पूर्वजन्मी सुद्धा एका गुरुवाच्याच मुली होतात. राधा आणि गौरी, तुमचं इथे येणं हे विधिलिखितच होतं. फक्त तो क्षण कधी येईल याची कुणालाच कल्पना नव्हती. पण आज तो क्षण आलाय. त्या चेटकिणीच्या अंताची ही सुरुवात आहे. पण तिचा अंत कसा करायचा? सांगतो. खूप पूर्वीची गोष्ट आहे. विस्तीर्ण सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं रामेश्वर नावाचं एक वैभवशाली आणि समृद्ध राज्य होतं. चहूबाजूंनी हिरवीगार दाट जंगलं, उंच डोंगर आणि मध्येच वाहणारी संथ नदी, असं हे निसर्गरम्य राज्य. या राज्यावर राज्य करत होते राजे राणा यशवंत. राजे
प्रचंड पराक्रमी, प्रजाहित दक्ष आणि तितकेच आध्यात्मिकही होते. गावाच्या वेशीवर असलेल्या महागौरी मातेचे ते निस्सीम भक्त होते. दररोज पहाटे राजवाड्यातून पायी चालत राजे देवाच्या दर्शनाला जात. गाभाऱ्यात बसून ते तासनतास देवीची आराधना करायचे. त्यांच्या मनात देवीविषयी अतूट श्रद्धा होती आणि देवीची कृपा संपूर्ण रामेश्वर राज्यावर छत्र धरून उभी होती. म्हणूनच राज्यात कधी दुष्काळ पडला नव्हता का शत्रूचं संकट आलं नव्हतं. पण सुखाच्या या दिवसांना अचानक एका दुष्ट शक्तीची नजर लागली. राज्याच्या सीमेपलीकडे काळोख्या विवरात राहणाऱ्या एका बलाढ्य आणि क्रूर चेटकिणीची वक्र दृष्टी रामेश्वरवर पडली. तिला रामेश्वरचं अफाट वैभव आणि ते समृद्ध राज्य स्वतःच्या ताब्यात हवं होतं. पण जोपर्यंत राजा जिवंत होता आणि देवीचं कवच राज्याला होतं तोपर्यंत तिची काळी जादू चालणार नव्हती. आणि म्हणून तिने राजे राणा यशवंत यांचा काटा काढायचा भयंकर कट रचला. एकदा अमावास्येच्या रात्री जेव्हा संपूर्ण राज्य गाढ झोपेत होतं तेव्हा त्या चेटकिणीने आपल्या अघोरी मंत्र शक्तीने राजवाड्यात प्रवेश केला. तिने राजाच्या खोलीत जाऊन त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न सुरू केला. राजाच्या छातीवर एक अदृश्य दडपण आलं. त्यांचा श्वास गुदमरू लागला. मृत्यू अगदी दारात उभा होता. आणि त्याच वेळी देवीच्या मंदिराची सेवा करणाऱ्या एका गरीब गुरुवाच्या घरात काहीतरी अघटित घडत होतं. त्या गुरुवाला 2 मुली होत्या, राधा आणि गौरी. त्या दिसायला जितक्या साध्या तितक्याच धाडसी आणि तल्लख बुद्धीच्या होत्या. देवीच्या भक्तीमुळे त्यांना काहीतरी संकट आल्याचा पूर्वभास झाला. मंदिराचा दिवा अचानक विझला आणि वारा वेगानं वाहू लागला. दोन्ही बहिणींनी ओळखलं की देवीच्या भक्तावर, आपल्या राजावर प्राणांतिक संकट आलं आहे. क्षणाचाही विलंब न लावता त्या महालाच्या दिशेनं धावल्या. ती चिटकी राजाला बेशुद्ध करून बळी देण्यासाठी घेऊन चालली होती. दोघींनी तिची वाट अडवली. चेटकीर आणि त्यांच्यात घमासान युद्ध झालं. या दोघी तिचा वध करणार तोच चेटकिनीने भ्रम केला. ती धुरांच्या लोटात गायब झाली. ती पुन्हा कधीच रामेश्वरला आली नाही. राजवाड्यावरील काळं सावट दूर झालं. राजे राणा यशवंत शुद्धीवर आले. आपल्या प्राणांचं रक्षण करणाऱ्या त्या 2 मुलींचं शौर्य पाहून राजाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी भर दरबारात गुरुवाच्या दोन्ही मुलींचा मोठा सत्कार केला आणि संपूर्ण घराणं या दोन्ही मुलींचं कायम रूढी राहील अशी शपथ घेतली.